हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही मातली तगेल धुवे कतिर चल सोदून विंगड विंगड लोकाक प्रयाण करलेल पळीले नारद तक्क बट्टेर मेळ्ळिंची पाताळादी सप्त लोक दकयता नारद तक्का थई खई जावकाशील तसलो जवय मेळणी म्हणतरी सीधा तन्नी हिरण्यपुरावरताची हिरण्यपुरांतो हिरण्यपुराच वर्णननी कोरनो कडेरी नारद सांगताची पळे ये हिरण्यपुरांतो तुगेल दुवे जायशील चल्लस म्हण पळयाबे की विंगड खंय जाऊ वच्चा कसं म्हणतो वच्ची सांगता म्हण. मातल म्हणतके देवर्षे नैवमे कार्यं विप्रियं त्रिदिवौ कसाम देवतिंक कसल अप्रिय कार्य पळे ते हांव करना म्हण. इत्याक कसल अप्रिय कार्य पळे देवदानव तन्नी आन एकलो तंक अम्म विंगड विंगड म्हणू गेल्यारी बब्बावा जलीची जल्लरी देवतींक पळिल्या दानवांक जायना दानवांक पळिले देवतींक जायना शाश्वत म्हणलेल वैर बैबे म्हणटना हो देवते जावन मातल सांगता हांव देवते देवतेंगेल राय जावन आशिल्लो इंद्रालो सारथी जावन हांव तक्का बद्धद्वेश जावन आशिल्ले दानवाले गांवांत तुमगेल चेल्लीक कशें दिवचें यास नाकाचें नाका तशें जावन आनी खंय विंगड कडीन चल्लस म्हण पळया म्हाका दानवांक गेले पट्टण समीत संदर्शन करचीच ना भितरी वच्ची नाका म्हण कळवे. आम्ही आनी म्हणटकय तो कळवे तुका परस्पर विरोध करचे म्हळ्यार एकले एकले गंठान घालचे म्हळ्यार बारी प्रिती म्हण म्हाका गोतस ताजे खातीर तूं म्हाका हिरण्यपुरा हाडला वचा आमी विंगड कडेन वचा कडेन नारदा हांसत कय सीधा गरुड लोका व्हरता ताका आनी म्हणटा की थंय पळोवन थंय गरुड लोक दाखोवन मातलेला सांगता मातले हांग पुरे गरुड पक्षी न असूचे कळवे भयंकर पराक्रमी ते गरुड पक्षी तुका वैनते गरुड गोतस न्हय तागेल सच चेरडू तांगेल निमती हे सगळे गरुड कुल वृद्धी जाला सुमुको सुनामू सुवेत्रू सुवर्चसु सुरुचू सुबलू म्हण म्हळेले तांणी सजन वैनते म्हळ्यार गरुडाल चेरडू हानी कळवे पळे हे स जनाल निमतीचे लक्षोपलक्ष पक्षी संतान जाला हे सर्व पक्षी भारीची कांतियुक्त जावनस कळवे तशें जावन पळे तू नी जावन हे पक्षी ब्राह्मण कुलच म्हणचे जाल्यार कर्म तांगेले क्षत्रिय जाती बे मांतर तांगेल आहार कसं म्हळ्यार सरपूची आनी सरपूय विंगड खंयचे न्ही सर्पा संतानय तांगेल ज्ञातीची कळव्या जाल्यारी तांणी सर्पावयरचे द्वेशान सर्पकुलाची आहार करून घेतील देखून तांकां ब्राह्मण म्हणून म्हणाची ब्राह्मण्य लभ्य जायना इथे म्हळ्यार मांसाहारी जाल्लीत न्हू तांणी तशी हांतू गरुडू म्हूण म्हणलो महाविष्णूलो पार्शद तुका गोतस न्हय हे सगळे गरुड कुलाचे सर्व संतान महाविष्णूल भक्तची मस्त श्रेष्ठ जावन आशिल्ले गरुड सचांतो
आनी तुजे जाल्यार तुगेले दुवेक चल्लोसो दुयावे म्हूण. मागीर थंय तो खुश पावना मातली सीदा रसातला व्हरताची. थंय सुरबीन आसूच्यो, सुरबी म्हळ्यार कामधेनू उलदुव थंय सुत्तीण कळ्ळें. थंय सुरबी कशी जाल्ली म्हूण एक पंत ब्रह्मान अमृतपान करून बशिल्ले त्या वेळार ते अमृताचे सार तागेले तोंडा दुखून भायर येयली खंय. तांत ती ताजी निमती ही सुरबी जाल्ली म्हूण. कडेर ती भायर येयले कुडले तिगेले वंटी दुखून दूद देंवच्या शुरू जालें खंय. व्हडली सागर जाली खंय. तेच क्षीरसागर म्हूण म्हणटाची म्हूण. आनी त्या क्षीरसागरांत मस्त ऋषी मुनी आसाची. तांणी त्या क्षीरसागरांतलो दुदाचे फेणू खावचे. तांकां फेनफ म्हणचे. मस्त उग्र तपस्सू करतात तांणी. हें सुरबी चारी गायो जाल्ल्यांची सुरूपा, हंसिका, सुभद्रा आनी सर्वकामधुगा हांणी 4 दिक्कांतूय आसाची. तशी अमृतमथन करतना हे सुरबील दुदा वटू, सुरबील दूद क्षीरसागर ताजे वटू हें 4 गायची दूदय तांत भितर आशिल्लें म्हणटाची. तशी तूं गोतोच न्हय अमृत कतीर म्हणू क्षीरसागर घंटितना वारुणी, लक्ष्मी, अमृत, उच्चैश्रवस, कौस्तुभमणी, ऐरावत सल्पुऱ्या हिल तुका गोतोच न्हय. तशी आनी एक कसं म्हळ्यार सुधा म्हूण म्हणचेची दुदा खातीर अमृता म्हणके दूद म्हूण सांगून. हांगा तुका खंयचे जेवो चल्लो मेळटवे म्हळ्यार तुगेले दुवेक समा जावन आसूच्यो वर मेळटवे म्हूण पळय. मागीर थंय दुखून मुखार व्हरता नागलोक. नागलोकाचे नागा भोगवती पट्टण वासुकी थंयच्यो रायो अमरावती म्हणके हे भोगवती पट्टण भारी चंद जावन आस. हांगा दोनी जिब्बेचे पुराय नाग आसची. हे वासुकी नागाक 1000 हेड आस. 2000 जिब्ब जाल्लो तशें जाल्यार रे. हांगा सुरसा म्हळेले चेडूं हें पुरे नाग तांणी बारीची संतोशार वास करून आस. केलाव मस्त क्रूर स्वभावाचे आस. 1000 फोड्याचे आस, 85 फोड्याचे आस, 100 फोड्याचे सरप आसाची, 3 फोड्याचे, 2 फोड्याचे पुराय. तशी 7 फोड्याचे आसाची. केलाव दिगदिग फोड्याचे, केलाव रुंद रुंद फोड्याचे, केलाव व्हड्ड शरिराचे, केलाव सन्न शरिराचे. तशी सर्प समुहांतू कितलेकी सर्प कितलेकी जातीचे सर्प आस. केलाव जाती सर्प 10 लक्ष आसाची, केलाव जाती सर्प 10 कोटी आसाची. तशी तो सांगता आस तांत भितरी श्रेश्ठ जावन आसूचें नागा नांव बरें सांगता तो. तशी मागीर इतले नागालांतू तुका कोणें जावका आशिल्लें चल्लोसवे पळय. कडेरी नागा समुहांतू एकल्याक पळयतना ताका ह्यो मिगेल दुवे जायत म्हूण जाले. कडेरी म्हणटकय पळय हांगा कौरव्य वासुकी तागेले एद्राक एकलो बैसून आसा पळय कोण तो म्हूण. ताका तागेलो आन कोण आम्म कोण खंयची नागाल कुटुंबेची हो म्हणून निमगिता. म्हाका पळयतना गुणकेशीक होची श्रेश्ठ बामण म्हूण दिसता म्हूण नारद पळयताची. कडे तो सुमुख म्हूण म्हणलो कोण वासुकील पुत्र तो. कडे तो कोण कसले म्हणू नारद मातली सांगताची. ऐरावत कुलांतू जन्म आयलो, आर्य काल्लो नत्तू कळ्ळें. आनी सुमुख म्हूण हागेल नांव हागेल आन चिकुरू ಕೆಲವು ಕಾಳ पुढे हागेल अन्न गुरुडान खाल्लेले म्हूण. तरी हागेल पुरे गोत्र प्रवर कळ्ळी न्हय. तो म्हणटरस जायत हेंच नागू मिगेलो जावय जवो मिगेल गुणकेशीक हाका दिवन हांव वर्डीक करता म्हूण सांगून मातली सांगतकय. त्या वेळार नारद आर्यकाल्या वताची आनी तागे लागीं हागेल पुरे प्रवर सांगताची कोणाले मातलीले.
तो कोण कसले म्हूण सुरवेक स्टार्टिंगची तो इंद्रालो बारी प्रितीचो इंद्राल रथा सारथी म्हणून सांगताची मातल म्हूण हागेल नाम बरे शुद्ध अंतकरणाचो हा तेजस्वी भारी बलिष्ठ इंद्राक भारी मित्रू बाई मंत्री बाई सारथी बाई प्रती युद्ध आवळारे हाणे सारथ्य कोरून वच्चे इंद्राले मणकेची भारी प्रभावशाली जलेल दिकून इंद्रू हाक घेऊन वत्ता मागिरी इंद्राले चैत्र रथ ते ताका 1000 घोडस एक घोड्या नियंत्रण करचे कष्ट असतना 1000 घोड्याक मातली नियंत्रणात दवरत म्हणजे रे तो कितले बलिष्ठ म्हणून कितले चतुर म्हणून आम्ही सांगू का म्हणून ना नमे म्हणून म्हणता तशी हागेल निमतेची इंद्रू पुरा युद्ध गेलवून येता मागीर सांगतरस हाका चंदी एकली ಚೆಲ್ಲಿस बारी गुणाढ्य ಚೆಲ್ಲಿ तिगेल नाव गुणकेशी म्हणून तिका चांग चल्ले सोदून भोंवतर आशिल्लो म्हाका मेळ्ळो वाटेरी हांगा पाताळांतूल सर्व लोक दाखोवन कडेर तुगेल पట్టणा घेवन येयला हांगा तुगेल पौत्र पळय तो तागेले दोळ्या पडला ताका दिसतरस तुगेल पौत्र सुमुखूची मिगेल दुवेक समजावन सुचो म्हणून तशी पळय मिगेला म्हणाल तो उलय म्हणून हांव तुकत सोयरीक सांगून दिला तू कुशेस म्हूण गेला रे तुगेले नातवाक ते चिल्लीक हाडी जैतवे मिगेल मटा सांग गेला रे गुणकेशी तुगेल पुत्तान मारडिकून घेतला रे ती तुमगेल कुटुंबे जायशील सुनू जाता चांगी जलरी सुमुखा अंतू एक पित्रहीनत्व दोषस म्हळ्यार चेल्ली दिवका जाल्यार आनम्मा आसूं का म्हणस म्हळ्यार माई माव आसूं का तिका म्हणस जाल्यार हांगा सुमुख आले आनम्मा दिसनात न्हय जाल्यार एक दोश खातीर आमी सोयरीक सोणाची कळ्ळें तशी कन्यादान कोरून दिवचे म्हूण कसं म्हूण तुमी ओपून सांगका म्हूण सांगून कडेरी तो सांगता ताका भारी खूश जाता कळ्ळें कडेरी तो सांगता जायत मिगेले पुत्ताक हांव हे चेल्लीक हाडटा म्हूण सांगून जाल्यार मुखार सोनू तागेले एक भविष्य आर्यकाक गोत्त आशिल्लें तो सांगतरस पळय म्हाका मातलिले दुवे हाडूक खुशी ना म्हूण न्ही खुशस म्हाका जाल्यार कशी हांवें सून करून हाडचें म्हूण इत्याक म्हूण म्हणल्यार पळय ताका आयुश्य भारी उणें म्हणटना हांव ते चिल्ली हाडची बे म्हूण म्हणलेले विशयांत म्हाका चिके भंय आसा कळ्ळें इत्याक म्हूण म्हळ्यार पळय हागेल अन्नाक गरुडान खाल्ला खातना ताणें सांगून जमकला मासेनानीन सुमुखम भक्षयिष्ये म्हळ्यार आनी एक म्हयनो भितर हांगा घेवन सुमुखाक खाता गरुडान सांगील तशी गरुड करताची तशी आनी एक म्हयनो भितर हांगा सुमुखाक खावची म्हळ्यार खंडीत म्हणटना हांव गुणकेशीक सोयरीक सून कोरून हाडची कशी म्हूण मातली बहीण जैनिके तो आर्यकाले म्हणाल के पळय म्हाका एक आलोचना येयला तशें केल्यार सुमुखाक कसले अपाय येना म्हणून दिसता हांव मात्र सुमुखाक कमी गेल जावं करून घेवचें विंगड कोणीय नाका म्हाका जावं जावो तुगेल पूत आनी नारदू आनी हांव करून इंद्रालय वताची आन्यक कसं म्हूण म्हळ्यार हागेलें आयुश्य कितलें म्हूण हांव निमगून घेता आनी गरुडान हाका कांय ना नशें राबचें जाल्यार कसो कोरका म्हूण त्या निमगून घेता म्हूण आनी कसो आमी आता आयुश्य प्रमाण न्ही जातकांतू निर्णय जाता म्हूण आसल्यार
कळतवे ते सांगिले ना न्हय बद्द तशी जायना काय या पुडलो काल न्हय तशी हांव सोदून काडटा तागेलें आयुश्य कितलें म्हूण सोदून काडटा म्हूण मातलीन सांगला तो जाताक पळयसिता म्हूण लिकूयत कडेरी मागीर सांगतकय मातली मिगेल ಒಟ್ಟು ಸುಮ್ಮುಕಾಕ ಪೆಟ್ಟೊಂದಿ ಮುಣ್ ಜಾಯ್ತ ಮುಣ್ म्हणटाकयतानी मागिरी मातली नारदू आर्यकू सुमुकू 4 जन करून स्वर्ग वत्ताची थंय इंद्रू सिंहासनार बैसूनस तेच वेळाक विष्णू थंय येवन नाशिलो मातली वरान्वेषण करचे खातीर स्वर्ग पाताळ एक केल्ले विशय ताका कळ्ळें विष्णूक कडेर म्हणटा सुमुकू वरे तुज्यावन मेळ्ळो म्हूण म्हणलेलें कळ्ळें जाल्यार नारद म्हणटाशी सुमुकाक एक मरणस वग्गी वैनतेयान आनी म्हयने भितर सुमुकाक खाता म्हूण म्हणला खंय म्हूण इंद्राक देवेंद्रू आनी विष्णू उपेंद्रू दोग जने बैसून सुची दोग जाण लेद्राक महाविष्णू सांगता आनी सांगता देवा इंद्रा हे सुमुकाक अमृत दी तूं अमृत पान केल्लें म्हूण जाल्यार मागीर तो मरना न्हय कोणाल निमती ताका मरण ना म्हूण जालें न्हय तुगेलेची मातलील जावई जेवच्याक अर्हुयो तशी तूं ताका अमृत दी म्हूण कडेरी कोण सांगता तें महाविष्णू सांगता जाल्यार गरुडाल पराक्रम इंद्राक वतस एक पंत अमृत कलश व्हरचे खातीर गरुडान इंद्राल सैनी पुड्डी करून व्हेलेलें तेच्यान तो म्हणटा पळय भवाने वदता तूंची जय जाल्यार सुमुकाक अमृत दी हांव दिना कित्याक म्हळ्यार हो पास गरुडान मेगेल वयर कोपलो म्हूण जाल्यार म्हाका भंय जाता तशी ताणें बिनी युध्द केल्यार कशी म्हूण तेदना हांगा इंद्राक इंद्र प्रोत्साह दितके कसले न्हय विष्णू इंद्राक प्रोत्साह दिता पुशप करता तूं दी म्हणून कळ्ळें जाल्यार इंद्र विष्णूक सांगता कसले तुंची दिल्यार लायक म्हूण जाल्यार कितली सांगल्यार इंद्रू सुमुकाक अमृत दिवचें ओपना ताका भंय जाता कडेरी इंद्र म्हणटकय विष्णू लागी अमृत दिवचे विशय न्ही जाल्यार सुमुकाक आमी दीर्घायुश्यपणी दिवया बे म्हूण जावन सुमुक अल्पायू न्हय अल्पायू जाल्यार देखून गरुडान ताका खाता म्हणलेलें जाल्यार आतां इंद्राल निमित्त ताणें विष्णूला अनुग्रह घेवन सुमुकाक दीर्घाय केल्लें मागीर सुमुकाल गुणकेशील विवाह जाल्ले तांणी संतोशारी नागलोका चमकलीची नारदाकय भारी संतोश जाल्ले नारदू देवराजाल अनुमती घेवन तो तागेले लोका चमक म्हळ्यार ताणें विंगड लोकां भोंवचे आसतना तो चमकलो ही काणी खण्व ऋषीन दुर्योधना सांगिलें आनी दुर्योधना इतली काण न्ही हाजे नंतर येस इंद्रान सुमुकाक दीर्घायुश्य दिल्ल्या म्हणलेले विशय कळ्ळी कुडले गरुडू ताका जोर कोप येयलो कुडले इंद्राले चमकलो कडेक कशी म्हूण म्हळ्यार कितले कोपार उब्बून चमकला म्हळ्यार तो आकाशार उब्बून वतना भुंयचेर पुरे सुंटर गाळ्या येयल्या बरी जाल्ले तीन लोकय गडगडे तरस कितें वाऱ्या निमती कडे इंद्राले वचून कोपान निमगीत किंता तूं कसं काम केल्लें म्हाका कसलें अनादरण केलेलें आनी म्हाका स्वेच्छेर असो काय म्हूण वर दिला आतां तूं तें नागा दीर्घायुश्य जावूं का म्हूण सांगिलें संवते आनी कसलें म्हूण म्हळ्यार मिगेल आहार सरप म्हूण सांगून निर्णय कोन्न जाला न्हय देवान खंयचे प्राणी खंयचे आहार म्हूण निर्णय कोन्न जाता न्हय आज तूं हें सरपां पुरे अमृतत्व दिल्ली म्हूण जाल्यार म्हाका आहार ना जाता न्हय आनी तुका गोतना तिल कसलें ना हांव त्या नागाकच मुखारसून म्हयन्याचे आहार म्हूण सांगून जाला आनी अमके दीस वचून ताका खाता म्हूण सांगूनय जाला तूं जाल्यार मिगेल म्हाका आहार मेळना नशी केली न्हय आनी म्हाका विंगड नाग खावच्या मेळटा म्हणून म्हाका धैर्य ना कित्याक म्हळ्यार एक नागा रक्षण दिलेलें आनेक नागा दिना म्हूण ना न्हय अशी पुराय नागा रक्षण दित तर चमकल म्हूण जाल्यार हांव मिगेल आहार कसले देवेंद्रा तूं स्वेच्छाचारार कसलें काम करचें बे तूं कसलें काम कोरका नाका म्हूण म्हळेलें
तुका कोण नुकवे तुगेलीतल्या तू काम करचें एकाच वेळ म्हाका आहार मेळ्ळी म्हूण जाल्यार आ वांचून व्हरता की मिगेल रमणेन तुले जन व्हरता ना न्हय तुका तेन्ना संतोश रासच्या जतवे म्हणून निमगिता पळय हांव देवतेंक पुरय तूची राय म्हणली कुडली हांव ओपून घेन तुका राय म्हणून आनी आतां नेमान सांगू नका विष्णून सांगिल्ले खातीर हांव तशें केलेलें म्हणून तिनी लोक आडळीत तुगेले हातांत आसतना तूं विष्णूक दुर्वका म्हणना तूची करचें म्हूण सांगून म्हाका कळना नशी काही राबना तशी पळय इंद्र म्हूण सांगून तुका गौरव दिलेले शिवाय हांवय तुवय काही सामान्य नाही तुकाय गोतस म्हाकाय गोतस दक्षाले धुव अदिती तुगेला अम्मा जेवणाच्या पुरो दक्षाली धुव विनते मेगेलम्मा कश्यप तुका आनो म्हाकाय तोची आनो आनी पराक्रमा विशयी सांगची जाल्यार हांव सर्व लोकय अनायास जावन गेलोवची तितले सामर्थ्य म्हाकाच आनी प्रपंचाचे असह्य सर्वभूतान ममापी विपुलम बलम प्रपंचात सर्व प्राणी ಒಟ್ಟು मेळ्ळरे म्हाका सोलोच्या तांकां जायना कळ्ळें तूं गोतच न्हय देवतेंगेल ಒಟ್ಟು युद्ध जाता महाविष्णू ಒಟ್ಟು हांव वचशिलें हांव कितले सकडी दैत्यांक मारला तूं गोसवे श्रुतश्री श्रुतसेनो विवस्वंतो रोचना अमुकू कालकाक्षु प्रसरतू असल दैत्या पुरे हांव मारनी मे हांव कितले बलिश्ट जावो जाल्यार तुगेल्या भावाक उपेंद्राक गरुड ध्वज म्हणटाचे गोसवे तागेल रथाचे ध्वजार हांव न्हू बशिलो ताका कितली पंत तागेल ಒಟ್ಟು युद्धाचे मुखाला हांव तुगेले भावाला वाहनय वयनम हांव तूं म्हाका कसले अपमान करता आनी म्हणटरस विष्णूले भार होवंका जाल्यार त्या व्होवन घेवन आयासनातील उब्बुका जाल्यार तीन लोकांतूय मिगेला पशी बलिश्ट कोण ना म्हूण तुका कोण सुकान मे आतां तुगेले तिरस्कारा निमतीची म्हाका आहार मेळना नशी जल्न आयचे आनी आनी हांव कसो करता म्हूण सांग तूं अतुला पराक्रमी म्हण गोस म्हाका जाल्यार कितली पराक्रम जाल्यार तुका मिगेल राख्यान तुले एक पाक होवंता एक पाक व्हड राख्यान तुले जेवण गेल पाक आस पळय ते पक्कन होवंता हांव उपास सगळो जावका म्हणना तुका होवच्याक तशी मिगेल पराक्रम कितले म्हण तुका कळना न्हय म्हण न्ही म्हणटना न्ही जाव न्हू आत्मप्रशंसी करून घेवचें न्हय न्हय हांगा आत्मप्रशंसी करतरच तो गरुड महाविष्णू लेद्राकाची महाविष्णू कसं करता गरुड आनीकी हुस्कार येता म्हळ्यार तो तागेल भक्तांक अहंकार येवच्या सोडना न्हय केन्नाय गरुड तागेल बारी प्रितीत न्हय गरुड अहंकार येयला म्हूण कळ्ळें हें नज्ज म्हूण महाविष्णू सांगता गरुडा तूं दुर्बल म्हूण मेगेल मनान तूं कसो हांव बलिश्ट म्हणून कोचून घेता जंब तशें पळय आत्मश्लाघन कोर नका जैतवे म्हूण म्हणटरस आनी म्हणली म्हणटकय तूं कसो म्हणलें हांव महाविष्णूकच होवचें तितलें समर्थ म्हणलें न्हिजाव न्हू तूं म्हाका कसो होवता तिनी लोक हांवें धारण करून घेतला म्हणटना तूं त्या लोकांक तूं लेखलो तुका ते सगळे लोक होवचे जाता म्हूण लेखला वे ना न्हय हांव तुगेले वयर बैसल्या बरी करता तितलेची तूं म्हाका उबारून घेतिल्लें न्हय हांवची बैसून घेतिल्लें कित्याक म्हळ्यार पळय किरीट कौस्तुभ शंख चक्र पुरे हांव होवन घेवची ते तशेंच तूं म्हाका छंद दिसलो आसो मिगेल वाहना रुपार तूं वचो म्हूण तुका वाहन म्हूण करून घेतिल्लें शिवाय हांवें महाविष्णूक हांव होवचें तितलो बलिश्ट म्हूण आत्मश्लाघन करून घेवं नका जायत वे जाय जाल्यार पळोवन सोडया मिगेल सगळें शरीर होवचें नाका मिगेले दावे हात आसना तुगेले आंगार घालता हांव तूं होव जैत वे तशें जाल्लें म्हूण जाल्यार बय तूं बलिश्ट म्हूण हांव लेखता म्हूण महाविष्णू तशें सांगता न्ही वयनते याले खांद्या बैरी तागेलो उजो हात दवरून सोडतके कुडले वयनतेयाक कसो झड जाल्ली म्हळ्यार ताका एक पंत जिवाक संकट जाल्लें
कळली की ताका बदच विष्णून सांगिले आम ताका येदोळ होवनी ताणें होवन घेतला म्हणून दाखोवन घेतील तितलीची संपूर्ण भूमंडलाचे झडावण ताका लांगर पडल्या वरी जलके म्हणटना महाविष्णू कितले बलिष्ठ म्हणून कळले शरण येईल तो विष्णू वापस ताका कश्ट दिनी खंय तागेले गर्वभंग मात्र कोरका म्हूण लिखिले कडेरी खंय तरी म्हूण म्हणल्यार तो लास्ट तागेले रेक्के पाडून सोडके मेज्यान होवच्या जायना म्हणून आनी तो गुपोळला पडला यो सांगता काही परमात्मा म्हाका कळले तूं सादारण नाही म्हूण सांगून पळय खाली एक भूज मेगेल आंगार घालल तुवें हांव कांय ना पळय पिंडशी जल्ला हांगा मेगेल आंगान तुले हड्ड पुरे पुड्डी पुड्डी जल्ला दिसता म्हाका कसं केल्यार उप्पू जायना हांगा म्हाका रक्षण करी म्हणून मागता खंय तो मागीर गरुडाक तो सांगता खंय आनी केन्नाय मयबम भूयः आनी केन्नाय अशें पुरे कोरूं तूं अहंकारी जावं नाका म्हूण आनी महाविष्णू कसं करता सुमुखाक उबारनो वैनतेयाले हृदयांतच्यो दवरतके ते दुस्तुकून गरुडनी तो सुमुख म्हणल नागराजू उठू उठू वस्ताची कळवे पळय तुका कसले सांगिले म्हळ्यार दुर्योधना गरुडू समीत महाबलिष्ठ म्हळ्यार अहंकार येयलो तसल गरुडा समीत अहंकार धगधुकोन सळ्ळा आजी तुवंय पळय आपण बलिष्ठ पांडवांक हांव गेलवता आनी म्हूण तो दाखयत पळय तूं यो महाविष्णू स्वरुपी म्हळ्यार महाविष्णूची कृष्ण जावन आज येयला जेद्दोळ ते पांडवांक गेलो वटू कृष्णस पळय तेद्दोळ ते तूं पांडवांक कसले करूं जायना जैतवे आनीक कसं न्ही म्हळ्यार भीमसेन साक्षात वायुदेव म्हणटाची धनंजय अर्जुन साक्षात इंद्रूची म्हणटाची भीमसेनू वायुदेवू इंद्रू आनी महाविष्णू सर्वली म्हूण जाला रे तुज्यान कसले करूं जायना उडगास दवरी जैतवे आनी यमधर्मू धर्मरायू म्हणटाची अश्विनी देवते नकुल सहदेव म्हणटाना इतली देवतेंगेल संपर्क आशिल्ले ते पांडुकुमार तांतूय तांगेल वटू ನೇರ ಸಂಬಂಧದ ಒಂದು ಕೋಣಸ ಮಹಾವಿಷ್ಣು ಕೃಷ್ಣ तसल जनाक तूं सलवाच कसने तूं दोळ उबारून पळोवच्या काही साध्य ना तुज्यान म्हूण म्हाका दिसता तशें जावन पांडांग बांगेल वटू शत्रुत्वय नाका तुका कसलेय नाका तुका आतां गरुड गर्भभंगाचे काणी सांगला ते दोळ्यान पळयलेले कोण म्हळ्यार हेंची नारदान कळ्ळें आजी नारदूय हांगास महाविष्णू कृष्णाल रूपार आमगेल मध्येंत बसला म्हणटना तूं ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ್ರತೆ करी शरण यो तूं कृष्णान सांगिल्लें तशी चल म्हणटना ताका खूब पयलीं की दुर्योधनाक तांकां कण्व महर्शीक गरगरी कोपान पळयलें खंय आनी कर्णा पळोवन हांसलो खंय ते कर्णा पळोवन हांसून मागीर ताका तृप्ती जायनी कण्वांक कण्व ऋषी आनीक अवहेळन केली खंय आनी तागेले जांग पेटून घेतरच के आनी सांगता की देवान म्हाका सृश्टी कशी केला हांव तशी आसा न्हय कसल जेवका म्हूण आसा तेच जेवची न्हय म्हाका कसो कोरका कशी कोरका म्हूण सांगून तूं कसले इतले प्रलाप करता म्हळ्यार प्रलाप म्हळ्यार आमी पळय कसले झांगता म्हणटाची तशी पुरपुरो आनी उलो नुका म्हूण कळ्ळें त्या वेळार नारदू दुर्योधनाल विशयांतू ಸ್ವಲ್ಪ ताका समाधान करूंक पळयताची म्हळ्यार हांगा जनम विजयाक संशय येता वैशंपायनाल निमगितो दुर्योधन नाका जाल्यार नर्थ काम केलेलें म्हणून आयकलां दुसऱ्याल स्वता शिपाविलो पुरे जनाल स्वता ताका जाय म्हूण लेखिलो मेल्ल्यार होडनी विंगडाल स्वता पुरे हांवें अपहरण कोरका म्हणून लेखिलो तसले ताजे नंतर बंधू बांधवांले वयर मोग नाशिल्लो शत्रूंक बाद दिवच्यान तो भारी बुद्दंत जावन आशिल्लो अस्सल दुर्योधनाक तागेले आन धृतराष्ट्र तागेले बंधू जावन आशिल्ले भीष्म
तेंची तुम्ही सांगला बरी सभेन तो भगवान मी आसन पुऱ्या शिरीन तांणी कसं लेक प्रतिरोध करणी म्हण कडे रे जनमेजे याक सांगताच की वैशंपायन ऋषी कोणेही तागेल दुर्व्यापार म्हळ्यार दुर्व्यवहार आसपळे प्रतिरोध करना नशिनूत बैसनेची व्यासाने सांगला भीष्माने ताका बुद्धी सांगला नारदाने नाना रितीर दुर्योधनाक चांग करी बर करी म्हूण सांगला जय जयलर तुका नारदाल विषय पुणी सांगता हांव तुका नारदान कसं सांगला म्हूण सांगून कळव्या तें आयकतना तुका कळटा तांणी कितली चंद करून दुर्योधना समाधान करूं पळयलां म्हूण जाल्यार दुर्योधनान आयकना नातला रे कसलो करूं जतांनी इत्याक म्हणटाची इत्याक म्हळ्यार रे विधी न चिलेक कुंजला जाल्यार कोणाल अंत्य कशी म्हूण त्या वेळाक म्हणटा पळय विनाशकाले विपरीत बुद्धी म्हूण तागेले जायते इले म्हूण म्हणटा ताका कसले पुरी बुद्धी येवची आतां गरुडाक विष्णून सांगले कुडले विष्णून दाखोवन दिले कुडले ताका मना गेले तो शरण येयल विष्णूक जाल्यार ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಜೀವನ ಅಂತೂ समजवचे ना म्हूण म्हणलेलें आसतना तांकां देवान सांगलें रे तांणी समजयनाची म्हणटा पळय ताका दुर्योधनूय एक उदाहरण जाल्यार दुर्योधनाक कोणें बुद्धी सांगनी म्हूण ती लागचें नाका कण्व महर्शीन सांगिल्लें न्ही हांव तुका सांगलें कळ्ळें परशुरामान सांगिल्लें कण्व महर्शीन सांगिल्ली बुद्धी आनी दोग जाणांन मान सांगिल्लें न्ही भीष्मू मागीर थंय आशिल्ले सर्व दुर्योधनाल हितैश म्हणचे पशी सर्व लोकांचे हितैश म्हूण येता पुराय जनान ताका बुद्धी सांगला नारद आशिल्ली थंय नारदान सांगला व्यासान सांगला त्या पुरे कसले म्हूण तुका हांव सांगता म्हूण सांगून वैशंपायन ऋषी जनमेचे ह्या सांगताची ते कसले काणी फायच्या दिसाक आमी मुखारसून पळोवया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।